विसर्जन होत आहे ते आता बल्लारशावरून शिवनगर वार्डमधला गणपती आहे। फ्रेंड्स गणेश मंडळ बघूया आता या मंडळींना विचारू काय कशा प्रकारे तुम्ही उद्घाटन करत आहे गणपतीचं। अरे नाही हे छान वाटत आहे आम्हाला। हे आमचं विसर्जन छान झाला नाही, कोई प्रॉब्लेम नाही झाली आम्हाला, मस्त छान झालं। बस जास्त येत नाही होण्या। किती तुमचा ग्रुप किती आहे, किती लोकांचा ग्रुप? आमचा ग्रुप 12 लोक आहे, 3 आहे। आमचा बड़ा ग्रुप आहे, 3 आहे। ते लेडीज भी आहे, जेंट्स भी आहे, सगळं मिळून काम करतो आहे। लेडीजचे किती लोकांचा ग्रुप आहे? 4-5 लोग और लेडीज मतलब शादीशुदा है 3-4। अच्छा, तुझं नाव? मेरा नाम सोनाक्षी से। ओके। चान्स मोबाईलमध्ये गौरव आमचे मंडळमध्ये फुल सपोर्ट करायचे। आता याचं विसर्जन किती आता? ये हमारा अध्यक्ष राहुल यादव। हम लोग को सहयोग किए हैं, लड़कों का एकता है तो ये सब हो रहा है। ये तो बिना एकता के तो कुछ होता है, अकेले के भरोसे इतनी बड़ी प्रोग्राम होते हैं। ज्यादा शेष उनका है तभी जाके गणपति अदर कास्ट होने के बावजूद भी वो हमें बहुत श्रद्धा भक्ति रखते हैं और वो हर साल बिठाते हैं 5 सालों से सपोर्ट भी करते हैं और हमको बहुत सपोर्ट करते हैं, देवी में भी गणपति में भी। श्रीराम बाल गणेश मंडळ या ठिकाणी टीम आहे, विसर्जनाकरिता आलेली आहे। तर त्यांना आपण विचारूया त्यांच्या मंडळामध्ये गणपतीचं स्वागत कशा प्रकारे झालेलं आहे। गणपतीचं स्वागत हे खूप हर्ष आणि उल्हासाने झालं आहे। सर्वप्रथम तुम्ही पोलीस प्रशासनाचे खूप मनापासून धन्यवाद देते की त्यांनी खूप व्यवस्थित अरेंजमेंट केली आहे। त्याच्यानंतर नगर परिषद ते पण खूप चांगली अरेंजमेंट केलेली आहे, विसर्जनासाठी पण खूप चांगली अरेंजमेंट केली आहे। परंतु एक असं आहे की हा जो पायऱ्यांचा जो डिस्टन्स आहे हा खूप लांब आहे, त्याच्यामुळे ॲक्च्युली आता हा गणेश मंडळ आहे, आता याच्यानंतर येणाऱ्या नवरात्रमध्ये पण आम्ही हा नवरात्र उत्सव साजरा करतो, त्याच्यामुळे याच्या पण मोठी मूर्ती असते, त्याच्यामुळे आम्ही विसर्जनासाठी येतो, थकून जातो। एवढ्या पायऱ्या उतरणं आमच्यासाठी खूप कठीणचं काम असते। मी तर आमच्या लाडक्या आमदाराला हात जोडून विनंती करणार की सुधीर भाऊ कृपया करून आमच्यासाठी क्रेनची व्यवस्था किंवा दुसरी काही व्यवस्था केली जेणेकरून आम्हाला सोयीचं होईल, याची दक्षता पाडावी। आणि त्याच्यानंतर व्यवस्था खूप व्यवस्थित आहेत, फक्त प्रॉब्लेम हाच आहे मॅडम की सीड्यांचा प्रॉब्लेम आहे, येण्यासाठी खूप त्रास जाते, खूप पायपट्टी करावं लागते। आम्ही उत्साहाने आम्ही नवरात्र उत्सव गणपती उत्सव साजरा करतो, थोडंसं फक्त शासन प्रशासनाने दखल देऊन हे विसर्जनासाठी क्रेनची व्यवस्था किंवा दुसरी काही पर्याय व्यवस्था करून द्यावी ही विनंती। तुमचं नाव काय? माझं नाव नितीन कुंभारे। मंडळ तर असे आमचे म्हणजे काही असं आपण असंख्य म्हणजे लोक आपण गिनून नाही घेऊ शकत, आपण संख्या त्यांची, पण आमचे मंडळ म्हणलं तर आखाडा आहे, पुरातन संस्कृतीचे आखाडा आहे मंडळ, 1947 ची स्थापना आहे आणि दरवर्षी आमचं लवकर होऊन जाते विसर्जन। पण यावेळी कसं म्हणजे थोडं उशीर झाला गणपती विसर्जनामध्ये आणि काही असे आणि परिस्थिती ज्यामुळे उशीर झाला गणपती, नाहीतर आणि परमिशन पण गणेश मंडळ कोणत्या प्रकारे म्हणजे कशा प्रकारे विसर्जन करण्यात येते गणपतीचं? व्यवसायामध्ये जसं परंपरा चालू आहे आधीपासून आम्ही विसर्जन करणार, ठीक आहे। आणि म्हणजे निसर्गालाच हे करून नाही का आम्ही मातीची मूर्ती यूज केली आहे, यूज केली आहे, ठीक आहे। परंपरा आता पण तेच राहणार आणि समोर पण तेच राहणार, जे आधी परंपरा चालू होती ते आधीच चालणार, समोर तेच पण चालणार। तुमचं नाव काय? तुमचं नाव काय आहे? निखिल अनिल मेकलवार। अच्छा, हे मूर्तीचं वेट किती आहे? 1.5 क्विंटल आहे, 1.5 क्विंटल वेट आहे, जास्त आहे। पण आता तुम्हाला नदीवर न्यायच्या वेळेस किती त्रास होणार आहे? सोबत आहे ना आपल्या, सोबत आम्हाला काही त्रास नाही का, त्रास
प्रशासनच नाही आलं. आता ते कसं नदीवर नदीचे जे पायऱ्या आहेत त्या ठिकाणी खूप त्रास होत आहे. आता नदीवर जे विसर्जन करत आहे जे भक्त मंडळ आहे ते विसर्जन करत आहे, खूप त्रास होतो त्यांना. गणपती बाप्पा तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? गणपती बाप्पा सगळ्याच्या साथ आहे. अभी गणपति बाप्पा आपके मंडल में आए तो आपके 10 दिन किस तरह से गए अभी? बहुत ही अच्छे से, और 2-4 दिन और चाहिए थे हमें, कम पड़े थोड़े से, और 2-4 इसमें दिन महिला भी शामिल है. सभी महिला थी. या ठिकाणी नदीवर जो घाट आहे नदीचा बल्लारशा नदीचा जो घाट आहे त्या ठिकाणी गणपतीचं विसर्जन करण्यात येत आहे. जे आता गणपतीचं विसर्जन 5 वाजतापासून चालू झालेलं आहे, तर रात्रीचे 2-3 पण वाजू शकतात. आणि या ठिकाणी जे विसर्जन करत आहे पण सुविधा एवढी वाटत नाही आहे. इथे जे दिलेलं आहे, इथे जे पायऱ्या दिलेल्या आहेत हे पायऱ्या 100-150 गणपती बाप्पा. काहीतरी आमच्यासाठी व्यवस्था करायला पाहिजे, ट्रेनची व्यवस्था करायला पाहिजे ताकी त्यांना अडचण नाही गेली पाहिजे. आणि इथे या ठिकाणी पण असे पायऱ्या दिलेल्या आहे. इथे पूर्ण चिखलने भरलेले आहे आणि इथं या ठिकाणी स्वच्छता नाही आहे काही. म्हणजे हा जो मार्ग आहे हा मार्ग सर्व बंद आहे. तर त्यांचं मंडळाचं एवढंच म्हणणं आहे की सुधीर भाऊ मुंगटीवारनी आमच्यासाठी काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे आणि आम्हाला कोणता या ठिकाणी त्रास नाही झाला पाहिजे. ती वर्धा नदी आहे आणि आता तिथे खूप चांगल्या प्रकारे पोलीस सुरक्षा झालेली आहे आणि आता गणपती विसर्जन चालू होत आहे. तर ते रात्रभरच राहणार आहे. तर बघूया, आता विचारूया आपण सरांना. बोला. माझं नाव संदेश देवगडे, बल्लारशा. मॅडम इथे कमीत कमी राजुरा, बल्लारशा, देखारी, आबा इथून पोलीस बरोबर बोलवलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे सुरक्षा व्यवस्था चालू आहे. संपूर्ण शांततेत सुरू आहे. पार्किंगची व्यवस्था आणि सगळे रस्त्यावर वगैरे सगळी व्यवस्था सुरक्षिततेच्या दृष्टीने व्यवस्था चालू आहे आणि लोकांना पण सहकार्य करत आहे. गणेश मंडळ सगळे सहकार्य करत आहे. शेवटचा गणपती विसर्जन होतपर्यंत आमची ड्युटी राहणार मॅडम आणि सगळे पब्लिक आजपर्यंत वगैरे तोपर्यंत आम्ही. आणि सर तुमची मग आता रात्रीला जेवणाची व्यवस्था आमच्या बल्लारपूर आमची सर्व कर्मचाऱ्यांनी जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि बंदोबस्तच्या बाबतीमध्ये बाहेरचे पोलीस स्टेशन कोटारी, राजुरा आणि बल्लारपूरचे सर्व कर्मचारी मिळून सर्व बंदोबस्त चांगल्या प्रकारे झालेला आहे आणि सुरू आहे आणि व्यवस्था बी चांगली केलेली आहे आणि बाकी लोक व्यवस्थित विसर्जन करून पाहिजे. सर नाव हे प्रवीण निकोळे, पोलीस स्टेशन बल्लारपूर. सर तुम्हाला काय सांगायचं आहे आजच्या सुरक्षा व्यवस्थित आहे. सुरक्षा व्यवस्था पब्लिक सपोर्ट करतो आहे आणि सध्या तरी शांतता आहे. सगळे शांतपणे सुरळीतपणे बंदोबस्त सगळे गणपती विसर्जन सुरू आहे आणि शांतता आहे. आता किती वाजेपर्यंत आहात तुम्ही? किती 1 ते 2 वाजू शकतो मॅडम. आम्हाला जोपर्यंत शेवटचा गणपती पाण्यामध्ये विसर्जित होत आहे तोपर्यंत आम्हाला आमचं बंदोबस्त. तुमचं नाव ना? माझं नाव माधुरी कांबळे, हो, पोलीस स्टेशन बल्लारशा. मॅम तुमचं? माझं झालं ना मॅडम, नाही सांगा. माझं नाव प्रज्ञा कांबळे, पोलीस स्टेशन बल्लारशा, गोपनीय पथक आहे. आणि हे जे गणपती परमिशनचे जे काम आहे ते आमच्याकडे बघतात. त्यामुळे आम्ही प्रत्येक गणपतीची लिस्ट बनवून ठेवलेली आहे. आजपर्यंत किती गणपती झालेले आहे विसर्जन आणि आता किती बाकी आहे याची लिस्ट आमच्याकडे आहे. हां, पूर्ण गणपती विसर्जन होतपर्यंत आम्हाला इथे राहावं लागणारच आहे आणि आमची ड्युटी नाही म्हणता 2पेक्षा जास्त होऊ शकते, पण 2 तर कन्फर्म आहे. 2 वाजेपर्यंत.
जेवण झालं आहे का हो तुमचं? सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. आमच्या डिपार्टमेंटली पोलीस स्टेशन बल्लारशा इथे आम्हाला फूड पॅकेट आलेलं आहे. पोटभर जेवण झालेलं आहे. पाण्याची व्यवस्था झाली आहे. बस आता गणपतीची वाट आहे. विसर्जनाची वाट आहे. कधी विसर्जन होते आणि कधी आम्ही घरी जातो. किती सेवा देत आहे महिला कर्मचारी या ठिकाणी आणि खरंच त्यांचं पुरेपूर योगदान आहे या ठिकाणी आणि सुट्टी पण त्यांना लवकरच मिळणार आणि मला असं वाटतं आणखी 2 दिवस पुन्हा आहे गणपती विसर्जन आहे ना. ड्युट्या पण तुमच्या 2 दिवस पुन्हा इथे आहेत. ओके, गणपतीचं विसर्जन होऊन येत आहे. आता इथे एक सर्व पोलीस कर्मी इथे उभा आहे. आपण बघूया त्यांनी किती प्रमाणे इथे या ठिकाणी सेवा केलेली आहे. त्यांना विचारूया. सर तुमचं नाव? माझं नाव पोलीस उपनिरीक्षक रवींद्र इंगळे, पोलीस स्टेशन कोठारी. आता बंदोबस्त आम्ही बल्लारशाला आहे. आज इथं सकाळी 12 वाजतापासून आमचा फिक्स पॉईंट आहे, बॅरगेट पॉईंट. आणि इथून गणपती इथं येतात विसर्जन झालेले गावामधले सर्व प्रकारचे गणपती येतात आणि इथून विसर्जन झाल्यानंतर इथून मूर्ती घ्यायची आणि घाटावर न्यायची. तर इथं घाटावर लहान मुलं काही बाकीचे इतर व्यक्ती जाऊ नये म्हणून आम्ही इथून बंदोबस्त म्हणजे त्यांना रोखून बाकी मूर्ती पुढे पाठवतो आणि तिथून शांततेमध्ये नगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत काही अधिकारी आहेत त्यांच्या मदतीनं पुन्हा त्यांना मदत करून विसर्जनचा करतो. इथे तरी पण किती पोलीस कर्मचाऱ्यांची स्थापना झाली या ठिकाणी विसर्जन होणार आहे? 1:30 ते 2 वाजेपर्यंत, 2-3 वाजेपर्यंत. तरी पण किती कर्मचारी असणार या ठिकाणी? 80 ते 100 बडेवाले वाला बंदोबस्त लागला. त्याला आमचं जेवण वगैरे झालं. तरी पण आता किती वाजेपर्यंत राहणार? 2:30 ते 3 वाजे. आणि जो DJ वगैरे आहे ते DJ आता किती वाजेपर्यंत? 12 वाजेपर्यंत बंद. अच्छा, 12च्या नंतर बंद. ठीक. नाव सर? यांना कितपत सुविधा देण्यात आलेली आहे? जसं तुमचं जेवणाची सुविधा तुम्ही सांगितलं की तुमचे काय सुविधा करण्यात आली? करण्यात आले. आलू भाजी बंदोबस्त. अच्छा, तुमचं नाव आहे ना? ताई संजय मठाते. म्हणजे कुठले? बामणी बल्लारशा. या ठिकाणी बल्लारशा आणि राजुरा आणि बामणी या ठिकाणी कर्मचारी बोलावण्यात आलेले आहेत. आपण त्यांचं आता जाणून घेतलं आहे. त्यांना सुविधा वगैरे सर्व प्राप्त झालेली आहे या ठिकाणी आणि यांची 2-3 वाजेपर्यंत ड्युटी राहणार. ओके, जन्मत लाईव्ह योगिता पाटील. दीप्ती CO. नाव सर, तुम्हाला याच्याबद्दल काय सांगायचं आहे? तुम्ही कुठपर्यंत सुविधा देण्यात आली या ठिकाणी आणि जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांना पण सुविधा किती या ठिकाणी देण्यात आली? खरं तर बल्लारशा नगर परिषदेतर्फे या ठिकाणी गणपती घाटाच्या ठिकाणी आमच्या परीने आम्ही पूर्ण सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी खाली विसर्जनाच्या ठिकाणी 10 गोताखोर तैराकी आपण ठेवलेले आहे, कुठली अनुचित घटना घडू नये म्हणून. सोबतच या ठिकाणी आपण बघू शकता CCTV कॅमेरे पण लागलेले आहेत आणि सगळ्या भक्तांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी देखील फिरते शौचालय जे आहे, मोबाईल टॉयलेटची व्यवस्था केलेली आहे, बैठक व्यवस्था केलेली आहे, मंडप केलेली आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. लहान गणपतींसाठी आपण कृत्रिम तलावांची व्यवस्था केलेली आहे. सोबतच या ठिकाणी आपण अर्बन PSC कडून म्हणजे पथक पण ठेवण्यात आलेली होती, आरोग्य पथक, आणि ॲम्ब्युलन्स पण ठेवलेला आहे 24 तास. सोबतच फायरची वाहन पण या ठिकाणी ठेवून सर्व टीम आमची तैनात आहे. सर्वांना पोलीस कर्मचाऱ्यांसाठी देखील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था आणि कुठलीच कमतरता या ठिकाणी भासू नये यासाठी म्हणजे साफसफाई या सगळ्या गोष्टींची व्यवस्था आम्ही
व्यवस्थितरित्या केलेली आहे आणि आतापर्यंत तर योग्य नियोजनामुळे सगळ्यांच्या सहकार्यामुळे व्यवस्थितरित्या विसर्जनाचं हा जो गणपती विसर्जनाचा कार्यक्रम आहे आतापर्यंत व्यवस्थित पार पडलेला आहे. मागच्या वर्षी तर थोडी तक्रार होती की जे नदीमध्ये जे टीम आहे गणपतीचं विसर्जन करणारी, तर त्यांना नाही काही जेवणाची व्यवस्था मागच्या वेळेस कमी पडली होती. त्यांची म्हणजे त्यांचं वाक्य होतं. पण यावर्षी कसं काय आहे? यावर्षी भरपूर आहे का त्यांच्यासाठी? यावर्षी त्यांच्यासाठी दुपारच्या जेवणाचं पण व्यवस्था करण्यात आली होती. आत्ता पण आपण त्यांना विचारू शकता. संध्याकाळच्या जेवणाची पण त्यांच्यासाठी व्यवस्था करण्यात आली. सोबतच नगर परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी उपस्थितांपैकी सगळ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि जेवणाची पण व्यवस्था करण्यात आलेली आहे. या ठिकाणी कोणीच उपाशी नाही. परत आम्ही सगळ्यांना विचारलेलं आहे. सगळी असलेली इथं तैनात असलेली त्याच्यामुळं जेवण व्यवस्थित केलेलं आहे आणि आपली जी ड्युटी आहे ते व्यवस्थित बजावत आहे. ओके. हां, तुम्हाला काही सांगायचं आहे का? आपण इथे आज पार्किंगची तुमचं नाव सर? प्रणय वाटेकर पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. त्यानंतर गणपती विसर्जनचा पूर्ण रूप सोयीस्कर आणि सुविधाजनक असावा लोकांसाठी त्याचीसुद्धा आपण खात्री बाळगलेली आहे. गोल प्लेयरचं काम जे चालू होतं त्याचीसुद्धा बॅरिकेडिंग खोललेली आहे आपण सकाळी लोकांसाठी, जेणेकरून सर्वांना सुविधाजनक मार्ग मोकळा व्हावा म्हणून. आणि त्याचबरोबर आपण जे गणपती घाटवर आहे त्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून पूर्ण खड्डे बुजवलेले आहेत. पूर्ण शहरातील खड्डे बुजवलेले आहेत. नितीन नेवारे बल्लारशाह. अच्छा. फायरची व्यवस्था झाली आणि आमचे फायरचे कर्मचारी अधिकारी कदाचित 2-3 वाजू शकतात.